Friends, today we are here with the new topic, that is periodic trends in modern periodic table. तर सर्वात प्रथम आपल्याला हे माहिती पाहिजे, we should know that what do you mean by periodic trends in modern periodic table. ओके, मग आता हे जे periodic trends आहेत ह्याचं इथे मी एक what is meant by periodic trends in modern periodic table इथं मी स्टेटमेंट ते लिहिलेलं आहे, त्याच्याकडे नीट लक्ष द्या. when the properties of elements, okay, properties, when the properties of elements in a period or group are compared, certain regularity is observed in their variations and it is called as periodic trends in modern periodic table. म्हणजे ज्यावेळेस आपण प्रॉपर्टी स्टडी करतो कुठल्याही एलिमेंटचे एखाद्या पिरियडमध्ये किंवा एखाद्या ग्रुपमध्ये, ओके, along the period if we are studying the properties or in a group if we are studying the properties, मग त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं, the properties they are changing slightly and this changes they are showing certain regularity. म्हणजे हे जे चेंजेस आहेत हे जे व्हेरिएशन्स, इथे शब्द वापरला आहे व्हेरिएशन्स. So these variations they are showing a certain regularity and this regularity is called as periodic trends in the modern periodic table. Okay, तर त्यालाच काय म्हणायचं, periodic trends in the modern periodic table. तर आपल्याला या ठिकाणी ज्या प्रॉपर्टी स्टडी करायच्या आहेत त्या फक्त 3 प्रॉपर्टी स्टडी करायच्या. तर वन बाय वन we will be taking all these 3 properties. First is the atomic size of the elements. First, atomic size of the elements. मग आता यामध्ये जर आपण atomic size कशाला म्हणायचं इथपासून आपण सुरुवात करणार आहोत. तर atomic size, suppose I am drawing here one atom. ओके, मी इथे एक ॲटम ड्रॉ करत आहे. पहा, लक्ष द्या की असा जर एक ॲटम ड्रॉ केला मी इथे आणि दिस इज द फर्स्ट शेल इन दॅट ॲटम. सो द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड द first orbit, only first shell is present in that atom, so this is called as the distance between the nucleus and the first shell. It is atomic radius. Okay, we can call it r1. So it is atomic radius and atomic radius decides the size of the of any atom. atomic radius काय करतो, तो size decide करतो. कुठल्या atom ची size decide करायची असेल तर atomic radius. And what is atomic radius? It is the distance between the nucleus and the last orbit. हे झालं पहिलं. आता समजा माझ्याकडे अजून एक एलिमेंट आहे आणि त्याला 2 ऑर्बिट्स आहेत समजा. ओके, देर आर 2 ऑर्बिट्स फॉर दिस एलिमेंट. देन अगेन व्हॉट इज ॲटॉमिक रेडियस? इट इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड द आउटर मोस्ट ऑर्बिट. काय आहे ते? डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड द आउटर मोस्ट ऑर्बिट. सो यू कॅन कॉल इट ॲज r2. इट इज अगेन द ॲटॉमिक रेडियस. And so on. Suppose we are drawing the third atom. तुम्हाला हे समजण्यासाठी लक्षात घ्या. थर्ड ॲटम मी ड्रॉ केला या ठिकाणी आणि थर्ड ॲटम इट इज हॅव्हिंग 3 shells. थर्ड शेल इज द आउटर मोस्ट शेल. देन व्हॉट इज द ॲटॉमिक रेडियस? इट इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड द लास्ट ऑर्बिट, दॅट इज द थर्ड ऑर्बिट अँड वी कॅन कॉल इट ॲज r3. आता मग प्रश्न इथे येतो की हे कशामध्ये मेजर करतात? ॲटॉमिक रेडियस, हाऊ इट इज मेजर्ड, इन विच युनिट इट इज मेजर्ड? सो द युनिट विच इज यूज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ ॲटॉमिक रेडियस इट इज पिकोमीटर अँड 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻12 मीटर. म्हणजे मीटरचा अतिशय लहान भाग आहे आणि म्हणून त्या ठिकाणी काय दाखवलेलं आहे, रिलेशन बिटवीन पिकोमीटर्स अँड मीटर्स. इट इज 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻12 मीटर्स. तुम्हाला एक माहीत असणारी गोष्ट मी इथे सांगते आणि तुम्ही ते टॅली करून बघा. पिकोमीटर्सचं आणि ह्याचं तुम्हाला जजमेंट येते का पहा. की समजा मी असं सांगितलं की व्हॉट इज 1 सेंटीमीटर. ओके, 1 सेंटीमीटर इज 10⁻² मीटर्स. म्हणजे सेंटीमीटर म्हणजे इट इज द 1/100th पार्ट ऑफ अ मीटर. सेंटीमीटर इज 1/100th पार्ट ऑफ अ मीटर. इन द सेम मॅनर दिस इज पिकोमीटर विच इज अ व्हेरी स्मॉल युनिट. हे एकदम स्मॉल युनिट आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. म्हणजे जर ॲटॉमिक रेडियस इफ इट इज स्मॉल देन द ॲटम इज स्मॉल इन साइज. इफ इट इज लार्जर देन द ॲटम इज लार्ज इन साइज.
आणि मग या ठिकाणी आपल्याला हे पाहायचं आहे की व्हॉट आर द ट्रेंड्स इन द ॲटॉमिक साईज अक्रॉस अ ग्रुप अँड अक्रॉस अ पिरियड. कुठलाही टॉपिक जर आपण घेतला इथे, कुठलीही प्रॉपर्टी जर आपण घेतली तर आपण ती दोन ह्याच्यामध्ये हे करणार आहोत, दोन पद्धतीने आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. वी आर गोइंग अक्रॉस अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम अँड देन वी आर गोइंग अक्रॉस अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट. तर हे लक्षात घ्यायचंय, आपण लेफ्ट टू राईट आणि टॉप टू बॉटम, ग्रुपमध्ये असेल की टॉप टू बॉटम म्हणायचं आणि पिरियड मध्ये असेल की काय म्हणायचं, लेफ्ट टू राईट. तर हे लक्षात घ्यायचं इथे. आणि मग आपल्याला इथे आपण हे ॲटॉमिक रेडियस जे आहे हे राहू देत, एक तुम्हाला जर हे करायचं असेल तर तुम्ही पॉज करून नंतर ते ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय ते काढू शकता. आता समजा मी जर इथे घेतलं फर्स्ट ग्रुप एलिमेंट्स जर मी घेतले, ओके, तर फर्स्ट ग्रुप एलिमेंट्स आपण घेतल्यानंतर लिथियम, सोडियम, ओके, पोटॅशियम. वी आर गोइंग टू टेक अ व्हेरी फ्यू एलिमेंट्स नाव, कारण तुम्हाला आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वगैरे हे सगळं समजलेलं आहे, त्यामुळे सगळे एलिमेंट्स आपण घेणार नाहीयेत. ओनली वी आर गोइंग टू टेक 3 एलिमेंट्स, 3, 11 and 19. So what do we, if we write the electronic configuration of these elements, so we can say electronic configuration is 2, 1, 2, 8, 1 and 2, 8, 8, 1. So this is the electronic configuration for the first group elements, that is the alkali metals. अल्कली मेटल्स साठी हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, हे व्यवस्थितपणे लक्षात घ्यायचं आहे. आता याच्यानंतर जे आपण अजून एक ग्रुप घेऊ, जरा थोडासा पुढचा एकदम ग्रुप घेऊ, आणि तो ग्रुप आहे तो नायट्रोजन आणि फॉस्फरस. ते थोडेसे पुढचे ग्रुप्स घेऊयात आपण. तर इथे मी समजा लिहिलं या ठिकाणी, लक्षात घ्या नेहमीच आपण प्रत्येक वेळी एकच ग्रुप घेतोय म्हणून आपण थोडंसं वेगळं घेऊयात. नायट्रोजन, फॉस्फरस, ओके, वी आर गोइंग टू टेक ओनली 2 एलिमेंट्स, इट इज सफिशियंट. So nitrogen it is having 7 electrons, phosphorus it is having 15 electrons. मग नायट्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल, 2, 5. फॉस्फरसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल 2, 8, 5. ठीक आहे. आणि अजून एक इथे एलिमेंट्स घेऊयात आपण दुसरे. तर पुढचे एलिमेंट्स जे आहेत ते पुढचे एलिमेंट्स कोणते घेऊयात आपण इथे, फ्लोरीन आणि क्लोरीन घेऊयात. ओके, तर फ्लोरीन आणि क्लोरीन घेतल्यानंतर इथे फ्लोरीन आणि नंतर कुठला घेऊयात आपण, क्लोरीन. So fluorine it is having a atomic number 9 and chlorine it is having atomic number 17. Okay, it is having atomic number 17. So it is 2, 7 and it is 2, 8, 7. तर हे लक्षात घ्यायचं आहे की आपण इथे जे काही एलिमेंट्स घेतलेले आहेत ते थोडेसे वेगवेगळ्या ग्रुप्स मध्ये घेतलेले आहेत. ठीक आहे. आता इथे आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की ॲज वी आर गोइंग फ्रॉम टॉप टू बॉटम in any group of the periodic table, it is seen that every time a new orbit, okay, a new shell is added to the element. प्रत्येक वेळी एक नवीन नवीन शेल ऍड होतो. आणि मग या ठिकाणी बघा इथे there are 2 shells, here there are 3 shells. Here electronic configuration is the same but number of shells it is increasing. Electronic configuration it is the same in the outermost orbit, but what is happening here is that the number of shells it is increasing. म्हणजे number of shells they are increasing and therefore what can we say about the atomic size? Atomic size is increasing. Okay, atomic size is increasing as we go from top to bottom in any group of the periodic table. खूप महत्वाचं आहे एनी ग्रुप, कुठल्याही ग्रुपला हे ऍप्लिकेबल आहे, लक्षात घ्या. ॲज वी गो फ्रॉम टॉप टू बॉटम इन एनी ग्रुप ऑफ द पिरियडिक टेबल द ॲटॉमिक साइज increases and therefore the first element in any group it is the smallest element in that group. म्हणजे कुठलाही फर्स्ट एलिमेंट त्या ग्रुपमध्ये स्मॉलेस्ट असेल and the last element in that group is the largest element in that group. तर हे ॲटॉमिक साइज बद्दल आपल्याला लक्षात घ्यायचंय. म्हणजे जसं आता आपलं हे आहे, म्हणजे हा लिथियम आहे, आपण असं करूयात, हा लिथियम सपोज इट इज अ पर्सन, त्याला एक माणूस म्हणून आपण गृहीत धरू. ओके, मग लिथियम काय, लिथियमकडे किती खोल्या आहेत, समजा त्याचं घर आहे छोटंसं. ओके, आणि त्याच्याकडे किती रूम्स आहेत, 2 रूम्स आहेत. आणि पोटॅशियम आहे इथे खाली, पोटॅशियम कडे किती रूम्स आहेत, आता हाऊ मेनी रूम्स इट पोटॅशियम इज हॅव्हिंग, 1, 2, 3, 4. मग आता ऍक्च्युली म्हणजे साहजिकच इथे आपल्याला काय म्हणता येईल, लिथियमचं घर छोटं आहे,
पोटॅशियमचा कर्ब मोठा आहे. साधी सिंपल गोष्ट आहे. If the number of orbits is increasing and it is obvious that the atomic size is increasing. जर त्याचे ऑर्बिट्स इन्क्रीज होत असतील तर ॲटॉमिक साईज इन्क्रीज होणार आहे. हे ऑब्विसली इट विल बी इन्क्रीजिंग. म्हणजे ह्या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं आहे. इफ द नंबर ऑफ ऑर्बिटल्स increases, the atomic size increases and therefore atomic size increases as we go from top to bottom in any group of the periodic table. Okay, any group of the periodic table. Point should be noted. कुठल्याही ग्रुपमध्ये हे होतंय हे नीट लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते ॲटॉमिक साईज अक्रॉस अ पिरियड. ॲटॉमिक साईज अक्रॉस अ पिरियड. मग ॲटॉमिक साईज इन अ पिरियड त्यासाठी परत आपण एक एक्झाम्पल घेऊयात आणि ते एक्झाम्पल घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की व्हॉट हॅपन्स टू द ॲटॉमिक साईज अक्रॉस अ पिरियड. ठीक आहे. मग ॲटॉमिक साईज साठी आपण हा आपण सेकंड जी पिरियड आहे ती सेकंड पिरियड घेऊयात. लिथियम, बेरिलियम 4, बोरॉन 5, कार्बन 6, नायट्रोजन 7, ऑक्सिजन 8, फ्लोरीन 9 अँड निऑन 10. ओके. आता समजा आपण यांचं सगळ्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहूयात. ओके, ठीक आहे. 3 2 1 4 2 2 5 2 3 6 2 4 7 2 5 8 2 6 9 2 7 and neon 10 2 8. Okay, so the second orbit is started filling from lithium and it is completely filled in neon. म्हणजे सेकंड ऑर्बिट लिथियम पासून सुरुवात झाली भरण्यासाठी आणि निऑन मध्ये येईपर्यंत तो सेकंड ऑर्बिट पूर्णपणे भरलेला आहे. कुठल्याही पिरियड मध्ये असंच होतं की थर्ड ऑर्बिट इट विल स्टार्ट फिलिंग फ्रॉम सोडियम अँड इन अर्गॉन इट विल बी कम्प्लिटली फिल्ड. कुठल्याही पिरियड मध्ये हे होतंय हे लक्षात घ्यायचं. मीन्स इन दिस पिरियड, इन द सेकंड पिरियड, ओके, in the second period how many shells are there? There are 2 shells. Okay, 2 shells are there. पण काय होतंय नीट लक्षात घ्या. Every time as we go from left to right, period म्हटलं की left to right लक्षात घ्यायचं. As we go from left to right in any period, कुठल्याही पिरियड मध्ये, any period हे खूप महत्वाचं आहे. In any period, okay, एनी पिरियड, कुठल्याही पिरियड मध्ये जर आपण लेफ्ट टू राईट गेलो त्या ठिकाणी तर आपल्याला असं दिसून येतं की each time what happens, atomic number it increases by 1. atomic number it is increasing by 1. प्रत्येक वेळी atomic number हा 1 ने increase होतोय and as a result of this what is happening, the positive charge on the nucleus is also increasing. Positive charge on nucleus it increases by 1 every time. प्रत्येक वेळी पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियसचा इन्क्रीज होतो. आता हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे न्यूक्लियसचा इट इज एक्झर्टिंग अ फोर्स ऑन द ऑर्बिटल्स. म्हणजे हा जो न्यूक्लियस आहे इट इज पॉझिटिव्ह, न्यूक्लियस इज पॉझिटिव्ह, इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्ह. Okay, electrons are negative, electrons they are negative and therefore there is a attractive force between the positive nucleus and the electrons, and the nucleus it is attracting the electrons in the outermost orbit as well as the inner orbit towards itself. म्हणजे हा जो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर फोर्स याला काय म्हणतो आपण, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज अँड इफेक्टिव्ह न्यूक्लिअर फोर्स. म्हणजे त्याच्यामुळे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इट इन्क्रीजेस, देअरफॉर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर फोर्स ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे हा जो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर फोर्स आहे तो सुद्धा इन्क्रीज होतो आणि त्याच्यामुळे काय होतं, ॲटम इट इज पुल्ड, द लास्ट ऑर्बिट इट इज पुल्ड क्लोजर टू द न्यूक्लियस. म्हणजे तो न्यूक्लियसच्या थोडंसं जवळ येतो आणि मग या ठिकाणी ऑन गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन एनी पिरियड ऑफ द पिरियडिक टेबल वी कॅन सी दॅट द ॲटॉमिक साईज इट डिक्रीजेस. महत्वाचं हे लक्षात घ्या. ॲटॉमिक साईज इट डिक्रीजेस ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट इन एनी पिरियड ऑफ द पिरियडिक टेबल. ओके, म्हणजे समजा आता आपलं घर आहे हे समजा. ओके, आपल्या घरामध्ये 2 खोल्या आहेत आणि
आपल्या घरामध्ये एक पाहुणा आला, 2 पाहुणे आले, 3 पाहुणे आले, 4 पाहुणे आले, गर्दी वाढेल की नाही? आणि मग आपल्याला घर काय वाटायला लागेल? छोटं छोटं वाटायला लागेल. आता कोरोनामुळे तर पाहुणे काय येणार नाहीतच आहे आपल्याकडे, ठीक आहे. पण आपण एक हे करूयात की थोडंसं इमॅजिन करूयात, इफ देर आर गेस्ट कमिंग, गेस्ट आलेत आपल्याकडे भरपूर सारे, दरवेळेस एक 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 गेस्ट आलेले आहेत. मग आपण काय म्हणतो, घरातली मोठी माणसं म्हणतात की घर छोटं वाटायला लागलंय. पाहुणे निघून गेले की आपण काय म्हणतो, घर आता मोठं वाटायला लागलंय. तसंच आहे इथे सुद्धा. म्हणजे हे जे आहेत इलेक्ट्रॉन्स, हे पाहुणा एक 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 पाहुणा इथे वाढत जातोय बघा. 1 1 1 इट इज इन्क्रीजिंग बाय 1. आणि खोल्या तर तेवढ्याच आहेत, रूम्स तर तेवढ्याच आहेत. मग आपल्याला काय होईल, घर छोटं 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 वाटायला लागेल. एवढं सिम्पल मॅनरमध्ये आपण हे पुटअप केलेलं आहे, त्यामुळे नीट लक्षात घ्या. ॲज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इन्क्रीजिंग, आपल्याला काय वाटायला लागेल, आता हे छोटे 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 वाटायला लागतात. माणसं निघून गेली, कमी कमी व्हायला लागली, ही इकडं हा ॲटम थोडासा मोठा असेल. तो निऑन ॲटम तो एकदम छोटा वाटायला लागेल किंवा तो छोटा असेल. म्हणजे अशा पद्धतीने हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज, त्याच्यानंतर पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस इट इज इन्क्रीजिंग. नाहीतर पेपरमध्ये पण लिहिणार पाहुणे 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 आलेत पाहुणे गेलेत, तसं काही चालणार नाही. तर इथे लक्षात घ्यायचं आहे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आणि इथे पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस. आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, न्यूक्लियस हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट करतो. कशावरती एक्झर्ट करतो? तो ऑर्बिटल्सवरती. वेअर दिस न्यूक्लिअर फोर्स इट इज एक्झर्टेड, न्यूक्लिअर फोर्स इज एक्झर्टेड ऑन द negatively charged orbitals, and as a result of this the size it goes on decreasing as we go from left to right in any period of the periodic table. या ठिकाणी हे पण शब्द एनी पिरियड, कुठल्याही पिरियडला हे लागू आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण एका पिरियडचा अभ्यास करतोय त्यावेळेस तो पूर्णपणे पूर्ण मॉडर्न पिरियडिक टेबलला ही गोष्ट ऍप्लिकेबल आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. सो व्हॉट हॅपन्स टू द ॲटॉमिक साइज? डाऊन द ग्रुप द ॲटॉमिक साइज इज इन्क्रीजिंग and across a period the atomic size is decreasing. नीट लक्षात घ्यायच्या या गोष्टी, जम्बलिंग होऊ द्यायचं नाही, व्यवस्थितपणे त्या लक्षात घ्यायच्या. आणि नंतर तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही तिथे लिहून घ्यायचंय. तुम्हाला काही पॉईंट्स वगैरे टेक्स्ट बुक वगैरे ठेवायचंय जवळ, त्या पद्धतीने सगळ्या नोट्स आपल्याला काढायच्या आहेत. आणि लास्ट जो पॉईंट हे सेकंड लास्ट जो पॉईंट आहे ह्याच्यामध्ये, तो पॉईंट म्हणजे कुठला आहे या ठिकाणी? व्हॅलन्सी. ओके, आता व्हॅलन्सी पण आपण काय स्टडी करणार आहोत? व्हॅलन्सी. This is the second point. Okay, second point is valency. आता व्हॅलन्सी परत आपण डाऊन द ग्रुप अँड अक्रॉस द पिरियड, अशा दोन्ही गोष्टी आपण इथे स्टडी करणार आहोत. ओके, मग आता दोन्ही गोष्टी इथे स्टडी केल्यानंतर समजा आपण आता इथे डाऊन द ग्रुप म्हटल्यानंतर आपण समजा इथे जरा वेगळा एलिमेंट घेऊयात. आणि वेगळा एलिमेंट म्हणजे तो समजा आपण इथे घेतला फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. हे आपण 7th ग्रुप एलिमेंट्स किंवा याला आपण ग्रुप 17 असं म्हटलेलं आहे. ग्रुप 17 हे एलिमेंट्स आपण समजा घेतले. तर काय आहे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? 2 7 9 आहे ना तो. त्याच्यानंतर 2 8 7. त्याच्यानंतर ब्रोमीन जो आहे तो काय आहे? 2 8 18 7. 35 आहे ब्रोमीनचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो 35 आहे. आणि अशा पद्धतीने आपण हे लिहिलेले आहेत. ओके, मग आता इथे मी 9 17 आणि इथे 35 घेऊयात आपण, ठीक आहे. तर हे जे आहेत ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण 7th ग्रुपचे लिहिले आहेत. वी कॅन गो टुवर्ड्स द सेकंड ग्रुप ऑल्सो, वी कॅन गो टुवर्ड्स द फर्स्ट ग्रुप ऑल्सो, पण थोडंसं वेगळं, त्यामुळे मी फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन हे घेतलेलं आहे. आता इथे आपण जर पाहिलं तर इथे 7 इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन दी लास्ट ऑर्बिटल. लास्ट ऑर्बिटलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, सो ऑल दीज एलिमेंट्स दिस विल नॉट डोनेट ऑल दी 7 इलेक्ट्रॉन्स. हे डोनेट करणार नाहीत, दे विल नॉट डोनेट. Okay, they are not going to donate 7 electrons, but they will accept 1 electron. Okay, 1 electron they accept करणार आहेत. They will be accepting 1 electron. These are accepting 1 electrons to form a negative ion, and therefore valency of all these elements, what the valency is? Valency is 1. So in a group, कुठल्याही ग्रुपमध्ये म्हणजे तुम्ही ऑक्सिजन आणि सल्फर हे जर घेतले तर ऑक्सिजन आपण जर घेतला या ठिकाणी ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर इज 8 2 6. देन सल्फर ॲटॉमिक नंबर 16, देन इट इज 2 8 6. तर कुठलेही आपण एलिमेंट्स घेतले तर ते कॉमन ग्रुप व्हॅलन्सी दाखवतात. हे नीट लक्षात घ्यायचं आहे. दे आर शोईंग अ कॉमन ग्रुप व्हॅलन्सी. सो व्हॅलन्सी ऑफ दिस ग्रुप दॅट इज द हॅलोजन्स इट इज 1, अँड व्हॅलन्सी ऑफ द चॅल्कोजन्स
या सगळ्यांना किती इलेक्ट्रॉन्सची गरज आहे आपलं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी? दे आर रिक्वायरिंग 2 इलेक्ट्रॉन्स. देअरफॉर व्हॅलन्सी ऑफ ऑल दीज एलिमेंट्स इट इज 2. दिस इज द कॉमन ग्रुप व्हॅलन्सी. म्हणजे कुठल्याही ग्रुपमध्ये एक व्हॅलन्सी असते कॉमन, आणि ती कॉमन ग्रुप व्हॅलन्सी सगळ्या एलिमेंटसाठी असते. म्हणजे व्हॅलन्सी इट इज रिमेनिंग द सेम ॲज वी गो अक्रॉस एनी ग्रुप. एनी ग्रुप हा शब्द खूप महत्वाचा आहे की इन एनी ग्रुप ऑफ द पिरियडिक टेबल व्हॅलन्सी इट इज रिमेनिंग कॉन्स्टंट ॲज वी गो फ्रॉम टॉप टू बॉटम इन एनी ग्रुप ऑफ द पिरियडिक टेबल. कुठलाही ग्रुप तुम्ही घेऊन बघा. यू कॅन ट्राय इट बाय युअर सेल्फ. ओके, तुम्ही ते स्वतः प्रयत्न करून पाहू शकता. हे झालं व्हॅलन्सी डाऊन द ग्रुप. आय हॅव टेकन ओनली 2 ग्रुप्स. यू कॅन ट्राय फॉर अनदर एनी अदर ग्रुप्स इन द पिरियडिक टेबल, अँड इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन अप्रोच टुवर्ड्स मी. ओके, आता हे झालं. आता ह्याच्यानंतर व्हॅलन्सी अक्रॉस अ पिरियड. ठीक आहे, याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे तो कुठला पॉइंट आहे? व्हॅलन्सी अक्रॉस अ पिरियड. मग अक्रॉस अ पिरियड म्हटल्यानंतर इथे आपण समजा एक्झाम्पल घेतलं तर सोडियम. ओके, sodium 11, then magnesium it is 12, then aluminium 13, then silicon it is 14, phosphorus 15, sulfur 16, chlorine 17, and after chlorine argon 18. So these are the elements in the third period. मगाशी आपण सेकंड पिरियड घेतली होती, आता आपण थर्ड पिरियड घेऊयात. आता काय होतं याच्यामध्ये की इथे आपण जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायला सुरुवात केली 281, देन 282, 283, 284, त्यानंतर 285, त्यानंतर 286, त्यानंतर 287 आणि 288. तर असं जर आपण लिहिलेलं आहे त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, तर एक लक्षात घ्यायचं आहे ह्या सगळ्यांची व्हॅलन्सी जी आहे, आय विल राईट युअर व्हॅलन्सी ऑफ सोडियम इज 1. Here valency is 2, valency is 3, here valency is 4 for silicon, here valency is, now I will write in different color, so valency it is 3. Okay, for this one the valency is 3, valency is 2, valency is 1, and valency is 0. So what is happening here is that as we go from left to right in any period, विसरायचंच नाहीये हे 2 शब्द. इन एनी पिरियड, ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट इन एनी पिरियड ऑफ द पिरियडिक टेबल द व्हॅलन्सी इज इन्क्रीजिंग अप टू 4 इन द अप टू द विच इज दिस ग्रुप? दिस इज द ग्रुप 14. ओके, 14th ग्रुप पर्यंत हे सगळं असं इन्क्रीज होत जाते. व्हॅलन्सी इज इन्क्रीजिंग अप टू ग्रुप 14. नीट लक्षात घ्या. Valency it increases. I have written here valency. Okay, this is what is it? It is valency. Okay, valency is increasing up to group 14 across a period, and then after group 14, that is from group 15 onwards, it is decreasing one by one. म्हणजे 4 झाल्यावर 3, 2, 1, 0. Okay, तर हे अशा पद्धतीने ही जी व्हॅलन्सी आहे ही व्हॅलन्सी त्या ठिकाणी नंतर डिक्रीज होत जाते. म्हणजे इन एनी पिरियड ऑफ द पिरियडिक टेबल द व्हॅलन्सी इज इन्क्रीजिंग अप टू द 14 ग्रुप एलिमेंट्स 1, 2, 3, 4, अँड देन इट इज डिक्रीजिंग. अँड दीज आर द मेटलॉइड्स. सिलिकॉन वगैरे इथे थोडेसे मेटलॉइड्स आलेले आहेत. मग इथं मेटलॉइड्स आलेले आहेत, इथं ही व्हॅलन्सी 3 आहे. दीज आर द इलेक्ट्रॉन्स, दीज आर द एलिमेंट्स विच आर डोनेटिंग इलेक्ट्रॉन्स, अँड दीज आर द एलिमेंट्स विच आर accepting electrons. Okay, these are electronegative elements. You can write here, these are the electronegative elements, and these elements on the left hand side they are electropositive elements. Okay, they are electropositive elements. तर अशा पद्धतीने ही व्हॅलन्सी बद्दल आपल्याला कुठल्याही पिरियड मध्ये जाऊन अशा पद्धतीने आपल्याला हे पाहता येईल की व्हॅलन्सी इट decreases after a certain element, and first it increases up to a certain element. Means valency it increases up to 4, and then subsequently it is decreasing one by one. तर अशा पद्धतीने हे व्हॅलन्सी बद्दल आपल्याला सांगता येईल. आणि लास्ट जो आहे याच्यामधला पॉइंट, तो पॉइंट म्हणजे मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. एव्हरी टाइम
you write your own notes, you pause the video wherever you want, and you complete your notes. You should be updated with your notes, and you should follow each and everything. You should follow the textbook, you should follow the modern periodic table, and you should be here with your presence of mind. इथं सगळं तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन असणं गरजेचं आहे. ओके. अँड द लास्ट वन इज दॅट मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. ओके. व्हॉट इज मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर? व्हॉट इज मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर? ठीक आहे. त्याच्या आधी जे आहे इथं थोडंसं नीट लक्षात घ्या, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कशाला म्हणायचं. So, what are metals? Metals are the elements which donate electrons. Non-metals, they are the elements which accept electrons. Okay, metals are have the tendency to form. Okay, metals are electropositive. Non-metals are electronegative. So, what is electronegative? Electronegativity means the tendency of atoms to form negative ions. Okay, negative ions are formed, and what are these negative ions called? These negative ions are called as anions. And then what about metals? They have a tendency to form positive ions, and these positive ions are called as cations. तर अशा पद्धतीने हे मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर बद्दल आपल्याला सांगता येईल. आता मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वी आर गोइंग टू डिस्कस दिस डाऊन अ ग्रुप अँड अक्रॉस अ पिरियड. म्हणजे आपण दोन पद्धतीने परत याचा स्टडी करणार आहोत, डाऊन अ ग्रुप अँड अक्रॉस अ पिरियड. तर मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जर आपण इथे या ठिकाणी लक्षात घेतलं तर थोडंसं लक्ष द्या इथे की समजा आपण इथे सेकंड ग्रुप एलिमेंट्स घेऊयात इथे. तर सेकंड ग्रुप एलिमेंट्स विच आर दोज बेरिलियम, ओके, मॅग्नेशियम, कॅल्शियम. वी आर नॉट गोइंग टू टेक ऑल दीज एलिमेंट्स. 3 एलिमेंट्स आर सफिशियंट. इथे आपल्याला 3 एलिमेंट्स खूप झाले, तर आपण इथे 4, त्याच्यानंतर मॅग्नेशियम इट इज 12 अँड कॅल्शियम इट इज 20. सो व्हॉट विल बी द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर दीज एलिमेंट्स? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 2-2, electronic configuration is 2-8-2, and electronic configuration is for calcium it is 2-8-8-2. ओके. तर अशा पद्धतीने हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. तर आपल्याला इथे असं दिसून येतंय की ऑल दीज एलिमेंट्स, सो दीज एलिमेंट्स दे आर हॅव्हिंग 2 इलेक्ट्रॉन्स इन दी आउटरमोस्ट ऑर्बिट. ओके. सगळ्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके. ऑल दीज एलिमेंट्स दे आर हॅव्हिंग 2 इलेक्ट्रॉन्स इन दी आउटरमोस्ट ऑर्बिट, and therefore all these elements they form dipositive ions. म्हणजे बेरिलियमचा डायपॉझिटिव्ह आयन कसा तयार होईल? Be+2, मॅग्नेशियमचा Mg2+, आणि कॅल्शियमचा Ca2+. तर अशा पद्धतीने ह्यांचे डायपॉझिटिव्ह आयन्स तयार होईल. म्हणजे दीज आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स. व्हॉट आर दीज? दीज आर द इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. अँड इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, मग आपल्याला इथे काही गोष्टी लक्षात घ्यायच्यात बघा. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी वेदर इट इन्क्रीजेस और डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. सो इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप. म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी जसं आपण खाली जाऊ तसं इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इन्क्रीज होते. का इन्क्रीज होते? नीट लक्षात घ्या. जसं आपण खाली जाऊ तसं आपल्याला ॲटॉमिक साईज इन्क्रीज होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, if this is calcium 1 2 3 4, these are the 2 electrons in the outermost orbit, then what is happening? The distance between the nucleus and the outermost orbit, it is large, and as we go down the group this distance also increases, and therefore the effective nuclear charge on acting on the outermost orbit it is decreasing down the group, or the effective nuclear force you can say इट इज डिक्रीजिंग डाऊन द ग्रुप. म्हणजे न्यूक्लियसचा फोर्स त्या ठिकाणी थोडासा कमी होतो. न्यूक्लियसचा फोर्स कमी झाला की इलेक्ट्रॉन्स दे कॅन बी इझिली रिमूव्ड. म्हणजे जसं आपण खाली जाऊ तसं हे इलेक्ट्रॉन्स कसे आहेत? लांब आहेत न्यूक्लियसपासून, आणि लांब असल्यामुळं ह्या इलेक्ट्रॉन्सला अगदी थोडीशी जरी एनर्जी दिली तर दे कॅन फॉर्म व्हेरी इझिली, दे कॅन फॉर्म द डायपॉझिटिव्ह आयन्स. म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इट इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप. नीट लक्षात घ्या. डाऊन द ग्रुप इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इन्क्रीजेस. ओके. आणि अजून आपल्याला या ठिकाणी सांगता येईल व्हॉट अबाउट मेटॅलिक कॅरेक्टर. देन व्हॉट आर मेटल्स? मेटल्स आर द एलिमेंट्स दॅट डोनेट इलेक्ट्रॉन इझिली टू फॉर्म पॉझिटिव्ह आयन्स.
मग मेटॅलिक कॅरेक्टर इट विल ऑल्सो इन्क्रीज डाऊन द ग्रुप. ओके, मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप. ओके, मेटॅलिक कॅरेक्टर काय होणार आहे, डाऊन द ग्रुप इन्क्रीज होणार आहे. ओके, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे आता आपण जर अजून एखादं एक्झाम्पल घेतलं, समजा फ्लोरीन, क्लोरीन आणि ब्रोमिनचं एक्झाम्पल घेऊया तिथे. तर इथे मी घेते या साईडला फ्लोरीन, ओके, क्लोरीन आणि ब्रोमिन. ठीक आहे. सो दीज आर ॲक्च्युली इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स. व्हॉट आर दीज? दीज आर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स. म्हणजे इथे मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर लिहिलं याचं, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फ्लोरीन इज 2 7, क्लोरीन इज 2 8 7 अँड ब्रोमिन इज 2 8 18 7. मग आता काय होणार आहे, जसं आपण खाली जाऊ, जसं आपण या ग्रुपमध्ये खाली जाऊ, तसं व्हॉट विल हॅपन टू द इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर? सो इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर इट विल डिक्रीज. नीट लक्षात घ्या, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. कारण हे जे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जे आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करण्याची टेंडन्सी, ही आपण जसं जसं खाली जाऊ ती इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आणि त्याच्यामुळे हा जो फ्लोरीन आहे, फ्लोरीन विल बी द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट इन दिस ग्रुप. म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टर डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. म्हणजे ज्यावेळेस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टर का डिक्रीज होते, कारण हा ब्रोमिन जो आहे, परत आपण ब्रोमिन जर दाखवला तर ब्रोमिन कसा येईल या ठिकाणी, इट विल बी लाईक दिस ओनली, जस्ट लाईक इट विल बी शोईंग 4 ऑर्बिटल्स, इट विल बी शोईंग 4 शेल्स. मग काय होतं, न्यूक्लिअर फोर्स वीक होत जातो जसं जसं आपण खाली जाऊ तसं. म्हणजे इथं न्यूक्लिअर फोर्स इट विल बी वीक. आणि न्यूक्लिअर फोर्स वीक असेल तर नवीन येणारा इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करणं, म्हणजे नीट लक्षात घ्या की ह्याला नवीन इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करायचं आहे. इलेक्ट्रॉन इट हॅज टू कॅप्चर 1 इलेक्ट्रॉन टू कम्प्लीट दिस ऑक्टेट. म्हणजे त्याचं ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी त्याला 1 इलेक्ट्रॉन पाहिजे, पण 1 इलेक्ट्रॉन त्याला लागतोय. पण व्हॉट हॅपन्स हिअर इज दॅट द न्यूक्लिअर फोर्स इट इज डिक्रीजिंग. म्हणजे न्यूक्लिअर फोर्स जो आउटर मोस्ट ऑर्बिटवरती आहे तो डिक्रीज झालेला आहे. त्यामुळे तेवढ्या प्रकर्षाने तो इलेक्ट्रॉन खेचला जाणार नाही. आणि म्हणून मग या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टर इट डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. म्हणजे बघा, न्यूक्लिअर फोर्स हा वीक होत जाईल. जसं आपण खाली खाली जाऊ तसं पाहिजे तेवढा न्यूक्लिअर फोर्स एक्झर्ट होणार नाही. आणि न्यूक्लिअर फोर्स जर जास्त असेल, म्हणजे इथं न्यूक्लिअर फोर्स इट इज मॅक्झिमम, इथं न्यूक्लिअर फोर्स जास्त आहे. म्हणजे फ्लोरीनचा जो न्यूक्लियस आहे तो जास्त जोराने इलेक्ट्रॉन ओढून घेईल. म्हणजे ह्याच्यात जर कॉन्टॅक्टमध्ये एखादा इलेक्ट्रॉन आला तर तो काय करेल, फ्लोरीन पटकन इलेक्ट्रॉन कॅप्चर करून घेईल. कारण न्यूक्लिअर फोर्स इट इज व्हेरी स्ट्रॉंग इन फ्लोरीन. जितका ॲटम छोटा आहे तितका न्यूक्लिअर फोर्स स्ट्रॉंग आहे. आणि न्यूक्लिअर फोर्स इलेक्ट्रॉन कॅप्चर करण्यासाठी इथे खूप महत्त्वाचा आहे. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं की हा जो हे आहे तो न्यूक्लिअर फोर्स पूर्णपणे अट्रॅक्ट म्हणजे जास्त आहे आणि इथं न्यूक्लिअर फोर्स वीक आहे. तर न्यूक्लिअर फोर्सवरती ह्या बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत, ॲटॉमिक साईजवरती अवलंबून आहेत. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. सो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस डाऊन द ग्रुप अँड फ्लोरीन बिंग द मोस्ट निगेटिव्ह एलिमेंट. सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोणता असणार आहे, फ्लोरीन. सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण असणार आहे, नायट्रोजन, ऑक्सिजन. हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह असणार आहेत त्या ग्रुपमध्ये. हे नीट लक्षात घ्यायचं. द फर्स्ट मेंबर ऑफ दॅट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स इट विल बी द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इन दॅट पर्टिक्युलर ग्रुप. तर हे झालं मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. कशाचं झालं हे आता, ग्रुपमध्ये झालं. ठीक आहे. सो यू कॅन पॉज व्हेरेवर यू हॅव टू राईट द पॉइंट्स, यू कॅन राईट दोज पॉइंट्स अँड यू कॅन पॉज द व्हिडिओ अँड कम्प्लीट युअर नोट्स. आणि लास्टली मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जे आहे अक्रॉस अ पिरियड. ओके, मग मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर अक्रॉस अ पिरियड म्हटल्यानंतर समजा आपण इथे एक पिरियड घेतली आहे. ओके, मग आपण पिरियड घेतल्यानंतर आपण सोडियम, त्यानंतर मॅग्नेशियम 12, 13 ॲल्युमिनियम, सिलिकॉन 14, 15 फॉस्फरस, देन 16 सल्फर, 17 क्लोरीन अँड 18 आर्गॉन, असे आपण एलिमेंट्स घेतलेले आहेत. मग आता काय होणार आहे, अक्रॉस द पिरियड व्हॉट विल बी द चेंजेस इन द मेटॅलिक कॅरेक्टर अँड द नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. तर इथे आपण जर पाहिलं तर सिलिकॉन, व्हॉट इज सिलिकॉन? सिलिकॉन इज अ मेटॅलॉइड. Means sometimes it is behaving like a metal and sometimes it is behaving like a non-metal. Okay, it is showing both the properties of metal and non-metal. So it is a metalloid. Okay, and then these are the metals: sodium, magnesium, and aluminum. What are these? These are the metals. And what are these? After phosphorus,
दीज आर दी नॉन मेटल्स. म्हणजे अशा पद्धतीने ॲज वी आर गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट in any period of the periodic table, you have to use this word every time, any period or any group. Okay, so in any period, as we are going from left to right, in any period of the periodic table, the metallic character it goes on decreasing. Okay, metallic character decrease होता. Aluminium sodium it forms Na plus, magnesium it forms Mg2 plus, aluminum it forms Al3 plus, then phosphorus it accepts 3 electrons, then sulfur it forms S2 minus, chlorine it forms chloride ion, and argon it is not sharing electrons, it is not accepting electrons and nothing of that sort. Okay, तर हे सगळं जे आहे अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय सांगता येईल की सोडियम, त्यानंतर magnesium and aluminium, these are donating electrons, therefore they are metals. Okay, they are metals. Then phosphorus, sulfur, chlorine, they are accepting electrons, therefore they are non-metals, they are accepting electrons. Okay, ते electrons accept करतात आणि म्हणून त्यांना आपण नॉन मेटल्स म्हणतो. मीन्स दीज आर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. ओके, इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणता येईल आपल्याला, आणि दीज आर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. म्हणजे आपण जर असं म्हटलं व्हॉट हॅपन्स टू इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर अक्रॉस अ पिरियड, तर आपण म्हणू शकतो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर इट डिक्रीजेस. व्हॉट हॅपन्स, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर इट डिक्रीजेस अक्रॉस अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट. एव्हरी टाइम यू हॅव टू से लेफ्ट टू राईट. ओके, इट डिक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट in any period of the periodic table, and here electronegative character goes on increasing as we go from left to right. Which character goes on increasing? Electronegative character goes on increasing as we go from left to right in any period of the periodic table. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत, ह्या 3 प्रॉपर्टीज आपल्याला आहेत, ह्या 3 प्रॉपर्टीजचं आपण इथे व्यवस्थितपणे डिस्कशन केलेलं आहे. आता तुमचं इथे रोल काय आहे की तुम्ही एक्झरसाइज मधले आपण वेळोवेळी प्रश्न लिहायला दिले आहेत, तर त्याच्याही नंतर जर काही प्रश्न राहिले असतील तर ते प्रश्न आपण ते सोडवायचे आहेत. मधल्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीज खूप इम्पॉर्टंट आहेत, त्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा कंप्लीट करणं हे महत्त्वाचं आहे. सगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या क्वेश्चन आन्सरच्या फॉर्ममध्ये आहेत, आणि या सगळ्या ऍक्टिव्हिटीज क्वेश्चन आन्सरच्या फॉर्ममध्ये असणाऱ्या त्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही काय करायच्या आहेत, व्यवस्थितपणे सॉल्व्ह करून इथे कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी त्याची मदतच होणार आहे. तर इथे जरी कोणी बघायला नसेल तुमचा होमवर्क, तरी शाळा सुरू झाल्यावर आपण बघणार आहोत. त्यामुळे आपण इथे पर्टिक्युलर राहायचंय, आपण इथे रेग्युलर राहायचंय, आणि पूर्ण होमवर्क आपला ह्या चॅप्टरचा व्यवस्थितपणे कंप्लीट करणं हे गरजेचं आहे. ओके, हॅव अ गुड डे. ओके.